आणि सुरुवात करूयात मुलुक महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग न्यूजने। आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची आणि तुमच्या आमच्या चर्चेतली बातमी। अनिल देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती। ती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। या याचिकेवरती त्यांनी सुनावणी करण्यास नकार दिला। त्यांनी थेट म्हटलेलं आहे हे प्रकरण जे आहे हे संवेदनशील आहे, त्याच्यामुळे यात जे आरोप झाले त्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी असं म्हणत त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेली याचिका, जी आव्हान देणारी याचिका, त्यांनी फेटाळली। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर तसं बघायला गेलं तर फार काही पर्याय हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर राहत नाहीत। माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्या लेटरमधनं जे काही आरोप केले त्यावरती हायकोर्टानं आधीच या प्रकरणात सीबीआय चौकशी होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता ही चौकशी केली जाईल। तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे की आलेला जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो तर मान्य करावाच लागेल। अर्थात प्रत्येकाला यानंतर वरच्या कोर्टात जाण्याची म्हणून संधी असते, पण जो काही निर्णय आलेला आहे त्याचा आपण सन्मान करूयात असं त्यांनी म्हटलं। मुंबई न्यायालयाने दिलेला जो निकाल आहे तो ज्या दिवशी त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं त्या दिवशी ॲडमिशनच्या बाबतीत आणि त्या बाबतीतल्या गोष्टींबद्दल तो निर्णय त्यांनी राखून ठेवलेला होता आणि नंतर त्यांनी एक निर्णय दिला। त्या बाबतीत शेवटी हा प्रत्येकाचा अधिकार आहे। आपल्याला जर तो निर्णय मान्य नसेल तर वर अपील करण्याची जी व्यवस्था आहे तिथपर्यंत जाणं हे राज्य सरकारने आणि स्वतः तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं। त्यात वावगं असं आहे असं मला वाटत नाही आणि केंद्र सरकारच्या सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो आज दिलेला आहे, ठीक आहे, आमचं त्याच्यावर काही भाष्य नाही। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय देऊ केलेला आहे तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं। ज्याला वाटतं की माझ्यावरती अन्याय झालाय, तो माझ्या बाबतीत चुकीचा निर्णय झाला, त्याला भारतीय घटनेनं वरच्या कोर्टात जायचा घटनात्मक अधिकार दिला। त्यानुसार अनिल देशमुख माजी गृहमंत्री राज्याचे ते गेले। राज्य सरकारला वाटलं की हा आमच्या अधिकारावरती अतिक्रमण आहे। महाराष्ट्रातले पोलीस सक्षम असताना सीबीआयनं राज्यातल्या प्रकरणाचा तपास करावा हे राज्य सरकारला पटलं नसेल, त्यांचा अधिकार आहे। पण सर्वोच्च न्यायालयाला असं वाटतं की गृहमंत्री पदावरच्या व्यक्तीचा तपास हा सीबीआयनं करावा ही त्यांची भूमिका आहे। तर न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारला चपराक असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात जी टिप्पणी केली आहे ती मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची आणि विशेषतः महाविकास आघाडीतले जे नेते या संदर्भात बोलत होते त्यांना उत्तर देणारी टिप्पणी ही सर्वोच्च न्यायालयाने केली आहे। मला असं वाटतं की आता या ठिकाणी योग्य अशा प्रकारची चौकशी होईल आणि चौकशीतनं काय खरं आहे काय खोटं आहे ते बाहेर निघेल। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। तर आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टात जाऊ नका, यामुळे राज्य सरकारची नाचक्की होईल असं म्हटलंय विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी। बघूयात त्यांनी काय म्हटलंय। सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनिल देशमुख राज्य सरकारची याचिका फेटाळून त्या ठिकाणी सीबीआय चौकशीला सामोरं जाण्यास सांगितलेलं आहे आणि मला वाटतं हायकोर्टाने दिलेला निर्णय हा त्या ठिकाणी शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने केलेला आहे आणि म्हणून सीबीआय चौकशी होत या ठिकाणी या प्रकरणाचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल।
त्यात आता झालं काय माहितीये, नवी दिल्लीमध्ये आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हे पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्य सरकारवरती गंभीर आरोप केले. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातलं सरकार हे महावसुली सरकार आहे. त्याचबरोबर शिवसेनेने स्पष्ट करावं की शिवसेना आणि सचिन वाझेचा नेमका संबंध काय, कारण एनआयए तपास करते, त्यामध्ये नवनवीन खुलासे या सगळ्या तपासात होताना दिसत आहेत. पोलीस यंत्रणेचा राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने गैरवापर केला आणि पोलिसांचा वापर हा वसुली करता करण्यात येत होता असं देखील त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र में ऐसी उथल पुथल हो रही है और इतने रोज नए खुलासे हो रहे हैं कि उसका ट्रैक रखना भी मुश्किल हो रहा है. एक बात साफ हो गई कि ये महाविकास आघाड़ी कहते हैं, MVA, लेकिन अब साबित हो गया कि ये महावसूली आघाड़ी है, MVA. और इनका कॉमन मिनिमम प्रोग्राम क्या है? CMP इज कलेक्ट मनी थ्रू पुलिस. पुलिस के द्वारा पैसे इकट्ठा करो, लूटो और वसूली करो. यही ये महाराष्ट्र सरकार का एकमात्र कार्यक्रम चल रहा है. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची ही टीका, तर मग दुसरीकडे अर्थात राज्यातनं त्याबद्दल उत्तर देखील दिलं गेलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं की या आरोपात काही तथ्य नाही, त्यांना हे सरकार नकोच आहे मुळात आणि त्या दृष्टीने ही सगळी ओरड केली जाते. त्याचबरोबर भाजपचे नेते आधी बोलतात आणि त्यानंतर एनआयए कृती करते, मग याबद्दल दुसरी आणखीन कुठली शंका उपस्थित करावी असं जयंत पाटील यांनी म्हटलं. सगळ्याच्या माग सरकार कधी जाईल याची वाट पाहणाऱ्या लोकांच्या शक्ती आहेत का, याच्याबद्दल आता महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री हळूहळू व्हायला लागली. थोडासा याच्यात काही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा, आणखीन कुणाची तरी अजून एक विकेट पडणार आहे अशा आशयाची भाष्य करणं आणि नंतर NIA गेलेलं पत्र हे प्रसारमाध्यमांना प्राप्त होणं आणि त्यात आणखीन 1-2 नावं येणं. आता प्रश्न हा अनिल परब यांचा आहे, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर प्रकाश जावडेकरांच्या या सगळ्या आरोपांवरती राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील उत्तर देऊ केलेलं आहे. बघूयात त्यांनी काय प्रतिक्रिया बोलताना दिली आहे. सगळं स्क्रिप्टेड आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय बोलायचं. आणि आता राज्यातल्या लसीकरण मोहिमेबद्दल, म्हणजे राज्यातली लसीकरण मोहीम जर त्याबाबत आपण बघितलं तर एकीकडे भाजप आणि दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार आहे. लसींचा तुटवडा असल्याचं, म्हणजे आता त्याचा साठा संपत आलेला आहे असं काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कालही आणि आजही स्पष्ट केलं. शिवाय दिवसाला किती लसी लागतात या संदर्भातलं स्पष्टीकरण देत आठवड्याला आम्हाला 40 लाख लसींचा साठा हा केंद्र सरकारकडनं अपेक्षित आहे. पण आता यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. आज जर आपण दिवसभरात बघितलं तर बहुतांशी ठिकाणी, राज्यामध्ये बहुतांशी ठिकाणी लसींचा साठा संपल्या कारणाने लसीकरण केंद्र जी होती, छोटी छोटी का असतील मग ती आज बंद होती. आणि ही परिस्थिती, म्हणजे लसीचा साठा जर लवकर मिळाला नाही तर ही परिस्थिती जी आहे ती आणखी गंभीर होऊ शकते. येणाऱ्या 15-16 तारखेपर्यंत ही लसीकरण मोहीम बंद राहील असं स्पष्ट करण्यात आलंय. बघूयात यावरती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटलंय. 15च्या ऐवजी तुम्ही जर त्वरित उद्यापासून केले तर आम्हाला रिलीफ मिळेल. जे बंद पडलेले सेंटर्स आहेत ते सुरू होतील. आमचा प्रयत्न आहे, परंतु लेखी ऑर्डर्स मात्र 15 ते 20 हाच कालावधी यामध्ये लिहिलेला आहे. आता प्रयत्नाला किती फळ मिळतं हे बघायचं आहे. कदाचित आज प्राईम मिनिस्टरची VC आहे, त्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय राज्याच्या वतीने हे डिस्पॅच लवकर व्हावे अशा स्वरूपाचा मुद्दा मांडतीलच. आणि त्यामध्ये जर माननीय प्रधानमंत्र्यांनी
हे मान्य केलं तर उद्या परवापासून सुद्धा डिस्पॅच होतील, अन्यथा महाराष्ट्राला 15 तारखेपर्यंत थांबावं लागेल. लाख डोसेस महाराष्ट्र सरकार के पास है. दिन में 4, 5, 6 लाख जितने भी लगाएंगे उससे ज्यादा कल आते हैं और 3-3 दिन का पाइपलाइन में रहता है. 23 लाख यानी 5-6 दिन का स्टॉक है. अब वहां जिलों में भेजना, जिलों से तहसील में जाना, तहसील में वो जहां सरकारी हॉस्पिटल में या प्राइवेट हॉस्पिटल में मिलता है वहां तक डिस्ट्रीब्यूट करना, ये राज्य सरकार की जिम्मेवारी है, केंद्र सरकार की नहीं है. तर राज्याने म्हणजे राज्यातल्या सरकारने लसींच्या साठ्याच्या विषयाला घेऊन सुरू केलेलं राजकारण बंद करावं असं देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हटलं. तर तेच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी देवेंद्र फडणवीस यांना राज्यात कुठे कुठे किती लसीचा साठा शिल्लक आहे हे आम्ही दाखवून देऊ असं म्हटलेलं आहे. या संदर्भात मी स्वतः सगळं सांगितलं. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं पत्र हे आपल्या सर्वांपर्यंत पोचलेलं आहे. मी दुपारीच सांगितलं होतं की महाराष्ट्र सरकारने वॅक्सिनचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे. आणि काल केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टपणे महाराष्ट्राला किती वॅक्सिन दिल्या, त्यातल्या किती शिल्लक आहेत, किती अजून दिलेल्या आहेत हे देखील सांगितलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या संदर्भात जे टीका करतात त्यांनी हे बघितलं पाहिजे, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त वॅक्सिन या महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. जर देवेंद्र फडणवीसांना माहीत असेल की कोणत्या जिल्ह्यात वॅक्सिन्सचा जास्त उपलब्धी आहे तर त्यांनी त्या जिल्ह्याचं, त्या तालुक्याचं नाव सांगावं. आम्ही त्या ठिकाणी काय वॅक्सिनेशनचा दर आहे, किती वेगाने चालू आहे हे आम्ही तुम्हाला लगेच सांगू शकतो. शेवटी राज्यातल्या जनतेला स्वतःचं, आमचंच राज्य आणि आम्हीच आमच्या जनतेला घाबरू हा कुठला प्रकार आहे? असं कधीच शक्य नाही. 18 ते 45 वयोगटातील लोकांचं लसीकरण आणि गुजरात राज्याला दिला जाणारा लसींचा साठा या विषयाला घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री यांनी काय म्हटलंय पाहूयात. पासून तर अनेक विकसित देशांनी आता वय वर्ष 18च्या वरच्या लोकांना इम्युनायझेशन सुरू केलंय. आपल्या देशाने सुद्धा पटकन सुरू केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल की हा जो वयोगट आहे 18 ते 45 वयोगट, हाच सगळ्यात जास्त फिरणारा वयोगट आहे आणि त्यामुळे तो इन्फेक्ट जास्त होतोय आणि तो इन्फेक्ट झाला की तो इतरांना इन्फेक्ट करतो आणि कोरोनाचा गुणधर्म जो इतका कंटेजियस आणि इन्फेक्शियस डिझीज असल्यामुळं याची संख्या वाढते. म्हणून लवकर हा जो फिरणारा वर्ग आहे त्याला लवकर इम्युनायझेशन करणं मला वाटतं काळाची गरज आहे. आता समजा एक गुजरातचं उदाहरण घेतलं तर गुजरातमध्ये लोकसंख्या 6 कोटी, आपली लोकसंख्या 12 कोटी, दुप्पट. 2 गुजरात म्हणजे 1 महाराष्ट्र. त्यांच्याकडे किती आतापर्यंत डोसेस दिले? 1 कोटी. आपल्याकडे किती डोसेस दिले? 1,04,00,000. मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर गुजरातमध्ये एकूण संख्या किती आहे? मी जसं म्हणालो आजची ऍक्टिव्ह संख्या आमची 4.5 लाख आहे. गुजरातमध्ये फक्त 17,000 आहे, 17,000. त्यानंतर मृत्यूची संख्या आपली इतकी जास्त असताना आणि गुजरातची कमी असताना सुद्धा म्हणजे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हा मुख्य त्यातला माझा महत्वाचा मागणी आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी जे महाराष्ट्राबद्दल विधान केलं त्याचा नाना पटोले यांनी निषेध केलाय. शिवाय लसीवरनं राजकारण थांबवा असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर राज्याला लसींच्या संदर्भात योग्य साठा जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे असं उत्तर जे आरोप प्रत्यारोपांच्या विषयाला घेऊन ते चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. आज महाराष्ट्रामध्ये चाचण्या करून जे काही जीविताला धोका निर्माण होतोय तो वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातलं आघाडीचं सरकार करते आहे. पण असं सगळं असताना महाराष्ट्रामुळे देशाची बदनामी होते आहे असं म्हणणारं केंद्रातले आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांचा म्हणून आम्ही निषेध करतो आहे. महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेच्या जीविताची चिंता करते आहे
हे सगळ्यात महत्त्वाचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. केंद्र सरकार लस देत नाही, दुजाभाव करत आहे, हे म्हणणं कितपत योग्य आहे? म्हणजे एकीकडे मुलाखतीत सांगायचं की किती चांगलं केंद्र सरकार मला वागणूक देत आहे आणि दुसरीकडे असं बोलायचं. खरं म्हणजे राजेश टोपेंकडून हे अपेक्षितच नाही. एकमेव मंत्री आहेत राज्य सरकारमध्ये की जे जबाबदारीने काम करतायत, चांगलं काम करतायत, याबद्दल आमचं दुमतच नाही. पण मला वाटतं की वॅक्सिन 4 दिवसाचं शिल्लक असताना उगाच आपण सगळा गाजावाजा करायचा, संपलं संपलं संपलं, देत नाही, दुजाभाव करताय, मला वाटतं हे योग्य नाही. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सगळं क्लिअर केलं आहे की आम्ही किती वॅक्सिन पाठवलं, त्यातलं किती तुम्ही वाया घालवलं, कसं ते 2 वॅक्सिन एका माणसाला पाठवलं होतं, तुम्ही ते पहिलं वॅक्सिन देण्यातच संपवून टाकलं, आणि तुमच्याकडे किती पर्सेंटेज कमी वॅक्सिनेशन झालं, सगळे आकडेवारी दिली आहे. नाचता येणं अंगणवाकडे अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्य चालवता येत नाही, ते एकदा म्हणून टाका की आम्हाला राज्य चालवता येत नाही. सर्वसामान्य माणसाला एवढंच हवंय, तुम्ही काही आरोप प्रत्यारोप करा, पण ही जी लसीकरण मोहीम आहे ती बंद नाही पडली पाहिजे. लसीचा साठा उपलब्ध झाला पाहिजे, एवढंच सर्वसामान्य माणसाचं म्हणणं आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर आजच्या दिवसभरातली आणखीन एक महत्त्वाची बातमी. कोब्रा 210 बटालियनचा जवान राकेश्वर सिंगची अखेर 6 दिवसांनंतर नक्षलवाद्यांनी सुटका केलेली आहे. आणि त्याचबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता आपण जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या बरोबर आहेत. महेश, काय कशा पद्धतीने प्रयत्न करण्यात आले, कोण कोण यामध्ये मध्यस्थी होतं? विशाल, आपण बघितलं तर 6 दिवसापूर्वी बिजापूर जिल्ह्यात तर्रेम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जंगलात जी मोठी चकमक झाली होती, त्यामध्ये 22 जवान शहीद झाले होते. त्या घटनेत कोब्रा बटालियनचा हा जो जवान होता राकेश्वर सिंग हा बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी माओवाद्यांनी स्थानिक पत्रकारांना सुकमाच्या फोन करून सांगितलं की हा आमच्या ताब्यात, आम्ही याचं अपहरण केलेलं आहे. तेव्हापासूनच राकेश्वर सिंगच्या सुटकेसाठी बरेच प्रयत्न सुरू झाले होते आणि माओवाद्यांनी 2 दिवसापूर्वी पत्र काढलं, त्यामध्ये त्यांनी सुरक्षित सुटका करण्याचं आश्वासन केलं होतं. मात्र काही मध्यस्थांची नेमणूक करा अशी त्यांनी सूचना केली होती. विशेषतः यात नेटवर्क 18चे त्या भागातले प्रतिनिधी मुकेश चंद्राकर, स्थानिक पत्रकार गणेश मिश्रा या दोघांची आणि इतर पत्रकारांची खूप महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि यांच्या मध्यस्थीनं आज या ठिकाणी काही मध्यस्थ पद्मश्री प्राप्त धर्मपाल सिंग हे जे आहेत ते आणि इतर एक असे हे लोक आज त्या भागात गेले होते. माओवाद्यांनी एक सभा आयोजित केली होती. विशेषतः 10 ते 15 गावातले स्थानिक आदिवासी, शेकडो आदिवासी नागरिक त्या भागातले उपस्थित होते आणि त्यांच्या समक्ष माओवाद्यांनी या जवानाची बिनशर्त सुरक्षित सुटका केलेली आहे. आपण व्हिज्युअल मध्ये बघू शकतो. माओवाद्यांनी त्याचे बांधलेले हात सोडले आणि हे जे मध्यस्थ होते सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक पत्रकार यांच्या हातात सुरक्षितपणे या जवानाला सोपवलेला आहे आणि जवानाला या ठिकाणी सीआरपीएफ कॅम्पमध्ये आणल्यानंतर रुग्णालयात आणण्यात आलं, त्याची तपासणी करण्यात आलेली आहे. सगळ्यात म्हणजे माओवाद्यांनी आतापर्यंत अनेकांचे अपहरण केले होते, मात्र हा जो अपहरण प्रकरण आहे हा एकूणच सगळ्यांसाठी चिंता वाढवणारा अपहरण होतं. कारण 22 जवान शहीद झाल्यानंतर या जवानाचं नेमकं काय करतील माओवादी याबाबत सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र माओवाद्यांनी बिनशर्त सुरक्षित सुटका केलेली आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे. आता येणाऱ्या काळात नेमकं या घटनेचे काय पडसाद दंडकारण्यामध्ये उमटतात हे आपल्याला पाहावं लागेल. अगदी ते बघणं फार महत्वाचं ठरणार आहे महेश. आणि हे नसे थोडके की ज्या जवानाबद्दल खरं तर अख्खा देश प्रार्थना करत होता, त्याची सुरक्षित सुटका झालेली, त्याच्या कुटुंबाने देखील त्याच्या घरातल्या मुलांनी देखील त्यांनी सुरक्षित परत यावं असं अपील केलं होतं. आणि हा जवान अखेर ज्या महत्वाच्या प्रक्रिया असतील त्या पार पडल्यानंतर त्याच्या घरी परत आता जाणून घेऊयात मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी. लक्षात घ्या, आता लोकल सेवेच्या संदर्भात एक फार महत्वाचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो. सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढताना दिसतो आणि त्या दृष्टीने जर आपण लक्षात घेतलं तर रोज 10,000 लोक म्हणजे 10,000पेक्षा अधिक लोक हे बाधित होताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने लोकल प्रवास जो आहे तो फक्त अत्यावश्यक सेवेतल्याच लोकांकरता, कर्मचाऱ्यांकरता पुन्हा एकदा पहिल्यासारखं उपलब्ध करून दिला जाऊ शकतो आणि सामान्यांसाठी लोकल प्रवास बंद होऊ शकतो. याविषयी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलंय पाहूया.
बंद करावी का, किंवा मागच्या वेळेस आपण काही निर्बंध घालून जसे त्याला आपण काही एक स्लॉट पाडून दिलं होतं, म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटसाठी कोणती वेळ द्यावी, सरापासाठी कोणती वेळ द्यावी, असा आता प्रयत्न सुरू आहे. आणि पण मला वाटतं की लोकलची गर्दी मागच्या वेळेस कमी करायचा आमचा सगळ्यांनी प्रयत्न केला, परंतु सुरू करायसाठी त्यावेळेस इतका फोर्स होता. शेवट रेल्वेशी आम्ही संपर्क केला, रेल्वे त्याला वारंवार नकार देत होती. लोकांना रोजगार बुडत, कर्माण्याचा रोजगार बुडत होता, म्हणून रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर या होत्या आजच्या दिवसभरातल्या राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींसह मुलुक महाराष्ट्रमध्ये. थांबूयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पंजाब स्टेट